नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय. आम्हाला लग्न करायचंय पण मुलं जन्माला घालायचं नाहीये. आपण जे डिंक बद्दल बोलतोय, येस, डबल इन्कम नो किड्स, त्याच्यात अजून एक पण ट्रेंड आहे, डिंकी डबल इन्कम नो किड्स येट. आता तरी आम्हाला मुलं नको. हा जो येट आहे ना तो फार ट्रिकी आहे. ते डबल इन्कम आहे इन टर्म्स ऑफ व्हॉट? माझी स्वतःची गरजा, सोयी सुविधा, मजा किंवा चंगळ या तिन्हीच्या डेफिनेशन्सच रॅडिकली बदलायला लागतात. महागाईचं वातावरण कुठेतरी कारणीभूत ठरतं या विचाराला. डायपर साठीच तुम्हाला एक रिकरिंग लावावं लागेल. आता डिवोर्स सिनारिओज मध्ये कपल्स असा विचार करतात तरी बरं आपल्याला मूल नाहीये. आजी आजोबा म्हणून एक वेगळ्या अपेक्षा असतात की आम्हाला नातू हवाय. अशा पिढीला पुढच्या पिढीचे हे प्रश्न रिलेट होऊच शकणार नाही. हल्ली 40 वर्षाचे घोडे आणि 45 वर्षांच्या घोड्यांना सुद्धा त्यांचे आई वडीलच सांभाळत असतात. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भीती. ड्रग्स, सबस्टन्स, दारू, सिगरेट याच्या कन्झम्पशन बद्दल माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी मी हे नाही केलं पाहिजे हा सगळा विचारच येत नाही. भविष्यात एक अशी पिढी तयार होणार आहे की जे नवरा बायको असणार आहेत, आई वडील नसणार आहेत. त्यांचं भविष्य मग कसं असेल? आली लहर केला कहर या कॅटेगरीतलं जगणं मला जगता यायला हवं आहे. भविष्यात आपल्याला वृद्धाश्रमांची गरज लागणार आहे का? 200%. कोणत्या प्रोफेशनचे कपल्स आहेत की जो हा कॉल घेतात? हा कॉल मागच्या 8 ते 9 वर्षामध्ये घेण्याचं प्रमाण 30% वाढलंय. हा विचार फक्त शहरांमध्येच केला जातो की ग्रामीण भागातही हे प्रमाण आहे? तसं खेडेगावामध्ये सुद्धा ते जे प्रमाण आहे ते 10-12-15% वाढलंय. तर हे सोशल प्रेशर हँडल करणं खूप डिफिकल्ट होत असेल. त्याचा सगळं संबंध हा तिच्या फिजिकल फिटनेसशी, मेंटल स्टेट्सशी, तिचं नवऱ्यावर असणाऱ्या प्रेमाशी या सगळ्या गोष्टीशी लावला जातो. कित्येक लोक अजून एका गोष्टीकडे जातात, डबल इन्कम नो किड बट हॅव अ पेट. म्हणजे मी पेट पाळीन पण मूल नको. हाच स्वकेंद्री झालेला माणूस कम्युनिटी लिव्हिंग सोशल बबलच्या नावाने परत लोकांनाच शोधणार आहे. लोकसंख्या आटोक्यात राहावी म्हणून 70-80च्या दशकामध्ये कुटुंब नियोजनासाठी सरकारने एक जाहिरात केली होती. त्या जाहिरातीची टॅगलाईन होती हम दो हमारे दो. सध्या आपण 2025 मध्ये आहोत पण गेल्या काही वर्षांमध्ये ही टॅगलाईन बदलली आहे आणि एक नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय. या ट्रेंडमध्ये आम्हाला लग्न करायचंय पण मुलं जन्माला घालायचं नाहीये हा एक सरळ विचार करणारी एक तरुण पिढी आपल्याला पाहायला मिळतीये. खरं तर कुठलाही ट्रेंड आल्यानंतर तो सेट व्हायला अनेक वर्ष लागतात. आता हा ट्रेंड येऊन गेले 7-8 वर्ष होऊन गेलेले आहेत पण तो वाढतच चालला आहे आणि सध्याच्या घडीला देशामध्ये एक 30% लोक असे आहेत की ज्यांना लग्न करायचंय पण मूल नकोय. अर्थातच या सगळ्याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतोय आणि हा परिणाम फक्त वैयक्तिक त्यांच्या आयुष्यावर नसणार आहे, तो सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या अगदी देशाच्या GDPवर होईल इतका तो परिणाम आहे. म्हणूनच याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. आज आपण या पॉडकास्टमध्ये या सगळ्या गोष्टीवर आणि ह्या बदलत्या ट्रेंडवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे अनुजा कुलकर्णी मॅमना. तुमचं खूप खूप स्वागत आहे. मॅमची एक ओळख करून देते. मॅम जिज्ञासा फाउंडेशनच्या संस्थापक आहेत आणि त्या स्वतः एक सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहेत. सो या विषयावर त्यांचा बराच अभ्यास आहे. आपण पहिल्याच प्रश्नापासून सुरुवात करूयात. आम्हाला लग्न करायचंय पण मूल नकोय असं आजच्या तरुण पिढीला वाटू लागले. काय कारण आहे त्याच्या मागची? हो, म्हणजे मागे एक 10 वर्षांपूर्वी असं म्हणणाऱ्या लोकांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. आम्ही अजून ठरवलं नाही आहे असं म्हणण्याचा ट्रेंड तेव्हा होता. आता बऱ्यापैकी लोक खूप क्लिअर असतात की आम्हाला रिलेशनशिपमध्ये पुढं जायचं आहे आणि लग्न करायचं आहे. कमिटमेंटचा तितकासा इश्यू नाही पण मुलं हे खूपच मोठं रिस्पॉन्सिबिलिटी किंवा बर्डन वाटतं आहे. तर हळूहळू आपण त्या ट्रेंडकडे झुकतोय. चांगलं किंवा वाईट एका शब्दामध्ये सांगता येणं खूप अवघड आहे कारण याला खूप मल्टिपल लेयर्स आहेत. पण आपण त्याच्याबद्दल बोलूच यात. नक्कीच. पण याच्या मागे या पिढीचा प्रॅक्टिकल विचार काय आहे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं विचार अनेक आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताची जी जीवनशैली आहे किंवा त्याच्यामधला जो वर्क लाईफ बॅलन्स आहे तो वर्क स्टाईलच अलाउ करत नाही की मी मोकळ्या वेळामध्ये त्या वेळाचं काय करू हा प्रश्नच पडत नाही. बरोबर. कारण कॉम्पिटिशनही खूप आहे. 12 ते 13 तास हल्ली सगळेच लोक कुठलंही फील्ड असू देत काम करतायत. त्या कामामध्ये येणारा कामाचा जो तणाव आहे तो पण इतका जास्त आहे की त्यानंतर बहुतांशी लोक असं म्हणतात कामानंतर घरी आल्यानंतरच्या त्यांच्या रिॲक्शन असतात की कोणीही माझ्याशी बोलू नका,
पुढचे 2 तास मला काहीही विचारू नका. मला नुसतंच पाय समोर तंगड्यावर पसरून बसायचं आहे. तर इमॅजिन करा या सगळ्या सिच्युएशनमध्ये एखादं मूल तिथे टिवटिव करते, तर ते हल्ली इमॅजिन होऊ शकत नाही लोकांना. दुसरं म्हणजे कुटुंब पद्धती, हे पण एक खूप मोठं कारण आहे की आता न्यूक्लिअर कुटुंब पद्धती आहे, त्याच्यामुळे कोण जबाबदारी घेणार, असा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. आणि कधी कधी मला वाटतं की पालकत्वाच्या भूमिकांच्या बाबतीमध्ये आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांची धोरणं इतकी कंपल्सिव्ह आहेत. म्हणजे किती वेळा उकळलेलं दूध मुलांनी प्यायलं पाहिजे, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण, हे साखरेचे किती दाणे असले पाहिजे. तर एवढे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करण्यासाठी त्यांना तशी सपोर्ट सिस्टीमही मिळत नाही. मग त्यापेक्षा करायचं तर नीट करायचं, नाही तर नाहीच करायचं, असा पण विचार अनेक लोक करतात. बाकी फायनान्शियल कंडिशन्स आहेतच, वाढणारं पॉप्युलेशन आहे, त्यातनं वाढणारी कॉम्पिटिशन आहे, प्रदूषण आहे. ह्या सगळ्यामध्ये आपण होशोहवासमध्ये अजून एका जीवाला आणायचं आहे का, आणि त्या जीवावर आपली भयंकर इमोशनल डिपेंडन्सी होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. तर आपण हा निर्णय घ्यायचा आहे का, तर आपण या सगळ्यापासून लांबच राहिलेलं बरं, असा विचार आत्ता सध्या नवीन कपल्स बऱ्यापैकी प्रमाणामध्ये करताना दिसतंय. मोबाईल स्क्रोल करावा तितक्या फास्ट आपलं आयुष्य सुरू आहे. एकंदरीतच पाहिलं तर आपली पूर्णतः जे दिवसभराचं आपण जे वर्क लाईफ पाहतोय ते तशा पद्धतीचं आहे. आणि याच्यामध्ये एकंदरीत स्टेबिलिटी कुठेतरी हरवली आहे. स्टेबिलिटी हरवली आहे का या प्रश्नाकडे मी आधी येते, नंतर येते. आधी मला असं वाटतं की आपण हे बघितलं पाहिजे की हे जे फास्ट लाईफ आहे ना ते लीडिंग टू व्हेअर आहे. कारण आपलं आयुष्यमान जोरात नक्कीच झाले, म्हणजे आपली गती वाढलीच आहे, पण आपण कुठल्या डिरेक्शनमध्ये जातोय, म्हणजे करिअर वाईज आपण वरती जातोय, तेव्हा आपण पर्सनल वेलबिंगमध्ये कुठं जातोय. आपल्या आजूबाजूच्या सो कॉल्ड जवळच्या लोकांच्या नातेसंबंधांमध्ये आत्ता काय घडतंय याची आपल्याला किती कल्पना आहे. बरोबर. मी सो कॉल्ड माझ्या जवळच्या लोकांसाठी किती अवेलेबल आहे. बरोबर. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझं आयुष्य फास्ट झालं आहे, पण रोजच्या जीवनातल्या आनंदाचं आणि समाधानाचं काय. पण मी आणि माझा मेन टाईम हे जे एक आपल्याला वाटू लागलं आहे, सो हे वाटण्यामागे या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण घरातल्यांना वेळ देत नाही आहे किंवा आपण नातेवाईकांकडे जाणं कमी झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी या सगळ्याशी रिलेटेड आहेत. अर्थात तुझ्या स्टॅबिलिटीबद्दल बोललीस तर ते जे स्थैर्य आहे ना, ते स्थैर्य म्हणजे एक प्रकारचा ठहराव आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक आणि प्रत्येक क्षणाची मजा घेणं आहे, आनंद घेणं आहे. तर आपल्याला ना सध्या इतक्या सगळ्या गोष्टी क्वांटिफाय करायची सवय झाली की आत्ता मी हे करते, मग आता मी हे किती मिनटं करायचं आहे, मग ह्याच्यामध्ये मला किती आनंद मिळाला पाहिजे, आणि आता पुढे काय. म्हणजे मला हे इतकं भीतीदायक वाटतं की हल्ली लहान मुलांना सुद्धा गेम आणून दिल्यानंतर ते म्हणतात अजून काय आणलंय. तर मी बऱ्याचदा काउन्सिलर म्हणून त्यांना विचारते, पण तुझं हे खेळून झालंय का. नाही ते मी खेळीन, पण आता मला ते कळलंय, पुढे काय, अजून काय, आणि हे किती वेळ करायचंय, आणि मला कंटाळा आलाय. तर तो जो कंटाळा आहे ना तो फक्त आता लहान मुलांपुरता मर्यादित नाही आहे. आणि हे जे स्थैर्य आणि त्याच्यातला छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घेणं आहे ना, त्या आनंदाचे आपले पॅरामीटर्स खूपच बदललेत. आणि जे आत्ता तू मगाशी म्हणलीस की मी आणि मी टाईम, हो अर्थात आपण आत्ता सध्या फक्त स्वतःचाच विचार करतोय. मला आनंद देण्यासाठी मी काय करीन, मला रिलॅक्सेशन म्हणून मी स्पा करीन, मग मला एखाद्या नातेवाईकाला भेटणं आणि त्यांनी माझ्या आयुष्याची चौकशी करणं हे पोकिंग नोज इन माय लाईफ वाटतंय. मग तोच वेळ मी पैसे देऊन एखादी बाई शांतपणे कानात बड्स घालून स्पा करत असते, हेड मसाज करत असते, तो आनंद मला आत्ता सध्या चालणार आहे. पण मला कोणी माझ्याबद्दल विचारायला नको आहे, कारण त्याचं मला आता बॉदरेशन वाटतंय. म्हणजे प्रॉबेबली हा एक आनंद आहे, पण आपल्या कळत न कळत आपण लोनलीनेसकडे जात नाही आहोत का, हा खरंच विचारण्याचा मुद्दा आहे. आपल्याला आनंदाच्या पण काही क्षणी ते स्टेटसवर टाकावं लागतं किंवा ते स्टोरीला टाकावं लागतं. ही एक किती विचित्र घटना आहे की तुमच्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट तुमच्याबरोबर ॲक्च्युली सेलिब्रेट करायला तेवढी 3 ते 4च लोक आहेत, आणि बाकी 200 लोकांना तुमच्या आयुष्यातल्या या हॅपनिंगबद्दल स्टोरीतनं किंवा मीडियामधनं कळणार आहे, आणि तरीही आपल्याला त्याच्याबद्दल काही चुकीचं वाटत नाही आहे. सो आय थिंक ही रिफ्लेक्ट करण्याची गोष्ट आहे.
एक कुठेतरी कॉम्पिटिशन सतत आपण पाहतोय, दिवसभरामध्ये सुद्धा पाहतोय. याच्यामध्ये जेव्हा आता पालकत्व घेणं म्हणजे ही जबाबदारी आई वडील अशी दोघांची आहे, पण आत्ताची सध्याची पिढी पूर्णतः करिअरकडे किंवा ॲम्बिशियस आहे असं आपण म्हणूयात. बरोबर. सो याच्यामध्ये मुलीलाही जॉब करायचे आणि मुलालाही जॉब करायचे, त्याच्यामुळे ती जबाबदारी दोघांनाही घ्यायची नाही आहे. मुलाची, लहान बाळाची जबाबदारी दोघांनाही घ्यायची नाही, हा कुठेतरी विचार आहे का? खरं तर हो आहे, पण हे जबाबदारी नाकारणं नाही आहे. म्हणजे बहुतांश कपल्स जे आमच्याकडे येतात ना, ते म्हणतात की म्हणजे त्यांच्याकडे कॉम्बिनेशन्स असतात. काही कपल्समध्ये एक व्यक्ती तयार असतो पण दुसरा व्यक्ती तयार नसतो, आणि त्यांची कारणं पण तशी ऐकण्याला भयंकर व्हॅलिड वाटतात. ती अशी की दोघांनी मुलाला जन्म द्यायचा आणि त्याला आईवडिलांच्या जीवावर टाकून आपण मात्र 13-13 तासांसाठी बाहेर राहायचं, तर हे योग्य आहे का? हां. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 3च महिन्याचं मूल झाल्यानंतर आपला म्हातारपणीचा आधार म्हणून त्या मुलाला जन्माला घालायचं आणि 3ऱ्या महिन्यापासून त्याला डेकेअरला घालायचं, हे योग्य आहे का? किंवा अशा नॅनीला ठेवायचं घरात त्याला सांभाळायला की जिच्यावर आपला शून्य विश्वास आहे, आणि मग प्रत्येक खोलीत किंवा प्रत्येक पॅसेजमध्ये प्रत्येक टॉयलेटमध्ये CCTV कॅमेरे लावायचे आणि मिनटाला ते चेक करायचे. ह्या सगळ्यामध्ये पालकत्व उपभोगण्याचा आनंदही आम्ही घेऊ शकणार नाही असं सांगणारे पण बहुतांशी कपल्स आहेत. त्यातील काही कपल्स असे असतात की त्यातनं आपण कुठल्या तरी आनंदाला मुकणार आहोत याची त्यांना कल्पना असते. पण बरेच कपल्स असे पण आहेत की केवळ जबाबदारीचा प्रश्न म्हणून नाही, तर कुठेतरी आमच्या नात्यामध्ये एकमेकांवर इतका ट्रस्ट तरी कुठे. म्हणजे आज आम्ही नवरा बायको आहोत, पण आजकाल कंपॅनियनशिपची संकल्पना तरी काय आहे? बरोबर. आय वॉक माय वे. म्हणजे आपल्याच रिलेशनवर शंका असताना मग पुढे मुलाचा बाळाचा विचार करायचा की नाही, आणि अशी मग ते परिस्थिती जास्त आहे. बॉर्डरेशन असणार ना. तुला आठवत असेल तर जुन्या काळात सुद्धा म्हणलं जायचं की या दोघांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ना, एक मूल होऊन जाऊ दे, मग प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतील. आता डिवोर्स सिनारिओजमध्ये, सेपरेशनच्या सिनारिओजमध्ये किंवा डिस्टन्स मॅरेजमध्ये कपल्स असा विचार करतात तरी बरं आपल्याला मूल नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तो आपल्या दोघांमधला बाइंडिंग फॅक्टर नको. आणि चाइल्ड फ्री बाय चॉईस असं जेव्हा आपण म्हणतोय की हे ठरवून घेतलेला निर्णय आहे, पण आता याला जर आपण थोडंसं वेगळ्या अँगलने बघितलं तर ॲक्सेप्टन्स मिळणं, तुम्ही नवरा बायको आहात, तुम्ही हा विचार करू शकताय, पण जेव्हा तुम्ही फॅमिलीजमध्ये राहता तेव्हा आई वडील यांचा विचार याच्यामागे नेमकं काय, म्हणजे त्यांचं म्हणणं अर्थातच वेगळं असणार आहे, कारण आजी आजोबा म्हणून एक वेगळ्या अपेक्षा असतात की आम्हाला नातू हवा आहे. सो या केसमध्ये तो ॲक्सेप्टन्स कसा येतोय? म्हणजे तुमच्याकडे आता भरपूर केसेस येत असतील म्हणून विचारतीये. आजी आजोबांना घरामध्ये नातवंड खेळणं हे म्हणजे त्यांच्या आयुष्याची पण एक पूर्णत्व किंवा पूर्तता वाटते. तर तसं वाटायलाही काही चुकीचं नाही आहे, कारण खरं तर आजी आजोबा होण्याचं स्वप्न त्या पिढीतले सगळे लोक हे मुलांच्या लग्नांपासून बघत असतात. आणि जर तू बघितलं असेल तर आता लग्न कधी करायचं याचा ट्रेंडमध्ये सुद्धा वाढतं वय हे आहे. तर बऱ्यापैकी वेळा आई वडिलांना ती काळजी असते की यांची लग्न उशिरा झाली तर यांना मुलं बाळं होतील का, मग यांनी प्रयत्न करायचं ठरवलं तरी यांना नॅचरली मुलं होतील का. मग याच्यात इतका उशीर झाला की यांना एकमेकांची इतकी सवय होईल की यांना मुलंच नकोसं वाटेल. ह्या सगळ्या भीती मागच्या पिढीच्या आपल्या होऊ घालणाऱ्या आजी आजोबांच्या बाबतीमध्ये असतात. त्यांच्याकडनं या गोष्टीचा डायरेक्टली स्वीकार होत नाही, हे अगदी नॅचरल आहे. अशा वेळी खूपदा चर्चा पण होते की का नको, एक होऊन गेलेलं चांगलं, 2 नको, एक तरी होऊ दे. तुम्हाला त्यातला काय आनंद आहे ते तुम्ही अनुभवल्याशिवाय कसं कळेल. तर मला असं वाटतं की मला आजी आजोबा होण्यातला आनंद वर्सेस माझ्या मुलामुलींना वाटणारी भीती आणि प्रेशर हे दोन्ही एकमेकांसमोर उभं ठाकतं. आणि जिथे भीती वाटण्यासारखं काही नाही आहे ह्याच्यामध्ये आणि कदाचित आई वडील होण्याची प्रोसेस मी एन्जॉय करू शकणार आहे, ह्या मतावर येऊन जेव्हा कपल्स मूल होऊ देण्याचा निर्णय देतात तेव्हा कुटुंब या सपोर्ट सिस्टीमवर त्याचं प्रेशर येत नाही. हे मी सांगण्याचं कारण असं की बहुतांश वेळा एक होऊन जाऊ दे ह्या प्रेशरमुळे कपल्स मूल होऊ देतात.
पण अनफॉर्च्युनेटली पालक होण्याचा रेडीनेस त्या दोघांचा किंवा दोघांपैकी एकाचा आलेलाच नसतो. म्हणजे अशा वेळी बऱ्याचदा ती आईची रिप्लेसमेंट म्हणजे आजी आजोबा आणि त्या बाळाचा बाबा असे तिघं मिळून त्याचं पालकत्व करायला लागतात. कधी कधी भारतामध्ये बहुतांश सिच्युएशन्समध्ये हे बाबाच्या बाबतीमध्ये होतं की बाबा बाहेर आणि त्या बाबांनी स्वतःच्या बाबांना ब्रेडविनर या भूमिकेमध्ये बघितल्यामुळे पालकत्वामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं फिजिकली सुद्धा आणि इमोशनली सुद्धा, याची फारशी जाणीव नसते. आणि जाणीव असेल तरी ते नक्की या कामाच्या गदारोळात कसं करायचं हे माहिती नाही आहे. त्यातनं ती जबाबदारी आईवर आणि आपला मुलगा ती जबाबदारी घेऊ शकत नाही आहे, म्हणून ओघाने ती जबाबदारी आजी आजोबांकडे येते. आणि मग सुरू होते ती त्या छोट्या बाळाची ओढाताण, कारण त्याला दोघांकडनं पालकत्व मिळत नाही. आईला आजी आजोबांनी केलेलं पालकत्व 100% पटत नाही. आजी आजोबांना डिक्लेअर करायचं असतं ही आमच्या आयुष्याची सेकंड इनिंग आहे, आम्हाला पण आमची स्पेस मिळू दे, ते त्यांना चालत नाही. चॉकलेट, मोबाईल, किंडर जॉयचे लाड केलेले आईला खपत नाही. ज्यात त्यात साखर घातली की हेल्थ कॉन्शियसनेसमध्ये येतो. आणि मग आधी लग्नामध्ये कुठलेही वाद नसताना एक बाळ घरामध्ये आल्यानंतर सिच्युएशन्स नॉर्मल व्हायच्या ऐवजी कदाचित ताणच वाढतो. पण ह्याचं खापर मी बिचाऱ्या जन्माला आलेल्या बाळावर नाही घालणार. मी असं म्हणेन की त्याच्या पालकत्वाबद्दलचा रेडीनेस आईबाबांचाच नव्हता. म्हणजे आपण मेंटली अवेलेबल असू शकणार आहोत का नाही, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला ती बँडविड्थ काढता येणार आहे का नाही, या गोष्टीचा आधी त्या कपलनी विचारच केला नव्हता. तुम्ही आत्ता बोलताना म्हणालात की बाबा कायम ब्रेड विनिंगच्या भूमिकेत असतो, त्याच्यामुळे एक वडील म्हणून जे पालकत्व यायला हवंय पुरुषाकडे, तर त्या भूमिकेत एक पुरुष कमी पडतो किंवा तो बाप कमी पडतो आणि मग ती जबाबदारी एकट्या आईकडे येते. आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये हा कॉल त्या स्त्रीकडूनच घेतला जातोय का? कदाचित हो. कारण काय आहे माहिती आहे का की मी असं नाही म्हणणार की वडील ती जबाबदारी झटकत आहेत. बऱ्यापैकी वेळानं याच्यावर ओपन संवादच नसतो. थोडंसं इंटरप्ट करते, वडील म्हणता येणार नाही कारण तो त्या नात्यातला आपण म्हणजे मुलंच झालेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण तो नवरा किंवा ती बायको असं म्हणूया. आपण नवरा किंवा बायको जरी म्हणलो तरी तो जो वुड बी फादर आहे असं आपण म्हणूया, तो वुड बी फादरला त्याच्याकडून काय अपेक्षित असू शकतं या संदर्भातला संवाद झालेलाच नाहीये. बरोबर. इनफॅक्ट म्हणजे लग्नानंतर मूल होणं तर लांबची गोष्ट आहे. मी असं म्हणायला मला आवडेल की नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुद्धा तू काय करणं अपेक्षित आहे आणि तू काय केल्याने मला मदत होणार आहे असा ओपन संवाद नसतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलींना सुद्धा हे अज्युम्ड असतं की हा करेलच. आणि ज्या नवऱ्याने लहानपणापासनं माझ्या आईला नोकरी आणि घर हे दोन्ही सांभाळताना बघितलेलं आहे, तो बायकोकडनंही तेच एक्सपेक्ट करत असतो. बरोबर. त्यामुळे त्याला कळतच नाही की आपल्या लग्नात असं काय वेगळं झालं की अचानक मी हातात झाडू घ्यायचंय. आणि माझ्या बायकोला ताण आला तर मी म्हणू शकलो पाहिजे अगं पार्सल मागव. तर ते पार्सल मागव म्हणल्यानंतर घरातल्या लोकांचे जे डोळे मोठे होतात की अरे वा, आज सलग 3ऱ्या दिवशी आपण पार्सलचं खातोय, ती नजर त्या बायकोला झेलावी लागते. आणि मग ती म्हणते तू यात कॉन्ट्रीब्यूट करत नाहीयेस तर तू पालकत्वात काय कॉन्ट्रीब्यूट करणार. मग आपण पुढे जायलाच नाही, मग आपण पुढे जायलाच नको. आणि ऑनेस्टली स्पीकिंग आत्ताही लग्न झालेले स्पेसिफिकली आई वडिलांबरोबर न राहणारे कपल्स अजूनही घरात बॅचलर सारखे राहतात. तू कुठे आहेस, माहिती काही काम आहे का, हे त्याच्यावर रिप्लाय असतो. कारण आपल्यामध्ये डिपेंडन्सीवाला जो फॅक्टर आहे तो नाही आहे. मजा करू एकत्र, सोय म्हणून एका घरामध्ये राहू शकतो आपण एकमेकांबरोबर. आणि मग त्यामध्ये जो लिजर किंवा ती जी ईज एक्सपिरियन्स होतीये ना, ती ईज एका पॉईंटला आवडते. मग ती आई वडिलांमुळेही जावी असं वाटत नाही आणि बाळामुळे तर अजिबात नाही. कारण बाळ तर आपल्यावर पूर्णपणे डिपेंडंट असणार आहे. आपली बदललेली लाईफस्टाईल या सगळ्याला कारणीभूत आहे का? मेजरली हो. म्हणजे लाईफस्टाईल आहेच, आपल्या सगळ्यांचं मानसिक स्वास्थ्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
चंगळवाद आणि त्याच्यामधून मिळणारा जो शॉर्ट टर्म आनंद आहे तो पण याला कारणीभूत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की मला ना इन जनरलच ऑब्लिगेशन्समध्ये अडकायला आवडत नाही. ही जी भूमिका आहे ना ती भूमिका आपल्याकडे प्रत्येक नवीन गोष्टीमध्ये या बदलत्या पिढीबरोबर येताना दिसते. मंगळागौरी शी मला नाही असलं काय करायचं आहे, मला नाही आवडत हे सगळं करायला, रेलेवंट पण नाही आहे ते, विच इज व्हॅलिड, नाही आहे रेलेवंट, खरंच नाही आहे रेलेवंट. खूप प्रॅक्टिकल झालोय आपण, भयंकर प्रॅक्टिकल. आणि कदाचित हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या सेलिब्रेशन्स मागे रूढी परंपरांमध्ये एक पद्धतीचा एकमेकांना भेटणं, त्यातून निर्माण होणारा आनंद, त्यातून निर्माण होणारं खिदळणं, नटणं, मुरडणं, त्याच्यासाठी वेळ घालवणं, एक लाईफस्टाईल होती की जी हे सगळं अलाउ करत होती. आजकाल मंगळागौरीच्या पूजेला बसणारी व्यक्ती सुद्धा हाफ डे काढून सकाळची पूजा कशी बशी आवरून जाते. किती डोहाळी जेवणं करायची आहेत मी जर मला आई व्हायचं असेल तर, आणि त्याच्यासाठी किती दिवस मी सुट्ट्या काढायच्या आहेत, शक्य नाही. हे मला शक्य नाही. हे म्हणणारी पण आत्ता आई आपल्याकडे आहे. म्हणजे जिथे आपण रेग्युलर सणावारांना सुद्धा आपली कामाची आणि जीवनशैली बदलू शकत नाही आहोत, तिथे या ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी तर वेळ मिळणं खूपच अवघड आहे. पण मूल ही ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हा जर आधीच्या पिढीने म्हणजे आपल्या आई वडिलांनी विचार केला असता तर आत्ताच आपण हा विचार का करायला लागलो? तेच ना, कारण आता आयुष्य पद्धतीच खूप बदलली आहे ना. सो आत्ता ना आयुष्याकडनं मला काय हवं आहे ना याची माझी ध्येयच बदलली. मला पैसा हवा आहे, मला माझी लाईफस्टाईल हवी आहे, मला फ्रीडम हवं आहे, मला मी टाईम हवा आहे, मला अनडिवायडेड वी टाईम हवा आहे, मला 35व्या वर्षीसुद्धा हॉबीजना तेवढंच महत्त्व द्यायचं आहे जे मला आयुष्यात 20व्या वर्षी देता आलं नाही. आली लहर केला कहर या कॅटेगरीतलं जगणं मला जगता यायला हवं आहे. आणि हॉटेलमध्ये गेलो आणि शेजारच्या टेबलवर एखादं मूल रडत असेल तर मला तो रिलीफ अनुभवायचा आहे की वा ही कटकट माझ्या आयुष्यामध्ये नाही आहे. इतकं कदाचित आपलं सगळं मी आणि माझ्या भोवती रिव्हॉल्व्ह होणारं झालं आहे. हा एक मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भीती. मला जमलंच नाही तर, ते मूल माझ्याच्यानी सांभाळणं झालंच नाही तर, छोटं बाळ माझ्या हातातनं खाली पडलं तर, मला त्याला वेळ देता आला नाही तर, ते 10 वर्षाचं झाल्यानंतर तुम्ही मला पाळणाघरात का ठेवलं याच्याबद्दल त्यांनी मला क्वेश्चन केलं तर, आमच्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला तर, आम्ही दोघं इतकी वर्ष मस्तच जगत होतो की, मग त्याच्यात ताण आला तर. आणि हल्ली काय होतं, एक तर लग्न उशिरा, त्यातनं मूल हवं का नको, म्हणजे आपण जे डिंकबद्दल बोलतोय, डबल इन्कम नो किड्स, त्याच्यात अजून एक पण ट्रेंड आहे डिंकी. हां, म्हणजे डबल इन्कम नो किड्स येट. ओके, आत्ता तरी आम्हाला मुलं नको. अच्छा, हां, म्हणजे हा कॉल पुन्हा जेव्हा वाटेल काही दिवसांनी आपण पुन्हा घेऊ शकतो, पण नो किड्स येट. आता हा जो येट आहे ना तो फार ट्रिकी आहे. कारण तो पहिली 2 वर्ष असतो तेव्हा तुम्ही म्हणता ओके आता तरी आम्हाला वाटत नाही, वी आर जस्ट न्यू, वी आर एन्जॉईंग. अजून 2 वर्षांनी वाटायला लागतं हवंय आणि नकोयच्या आम्ही मध्ये आहोत. हां, यात पुढची गोष्ट होते ती अजून इंटरेस्टिंग आहे. कारण 1 वर्षानंतर दोघांमधल्या एकाला वाटायला लागतं आपल्याला हवंय. जेव्हा एकाला वाटायला लागतंय हवंय तेव्हाच दुसऱ्याला वाटायला नकोय, आता नक्की नकोय, अजिबात नको. आणि 1-2 वर्षांनी रोल रिव्हर्सल होतं. आता मला खूप वाटतंय, मग दुसरा म्हणायला लागतो बरं ठीक आहे करूया ट्राय म्हणल्यानंतर सर्व मेडिकल पद्धतींना पूर्ण ताणून 35व्या 37व्या 38व्या 40व्या वर्षी त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि मग ते सक्सेसफुल नाही झालं तर नाईलाजास्तव आपण डिंकवर येऊन थांबतो. कारण आता या सगळ्या काळात 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या 7 वर्षाच्या कंपॅनियनशिपमध्ये मूल नसण्याची सवय झालीच आहे की आपल्याला. या मुद्द्यावर बहुतांशी वेळा कपल सेटल होतात. याच्यामध्ये आणखीन एक फॅक्टर आहे तो म्हणजे आर्थिक. डबल इन्कम आणि नो किड्स असं आता तुम्ही म्हणालात. सो हे जे डबल इन्कम आहे इन टर्म्स ऑफ व्हॉट, मूल जन्माला न घातल्यामुळे बचत होतीये म्हणून, ती दोघं फुल टाईम फक्त काम करणार आहेत म्हणून.
दोन्ही आहे ना मला वाटतं. म्हणजे आता जे कोण आपले सगळे फायनान्शियल प्लॅनर्स आहेत, ॲडवायझर्स आहेत, ते सांगतातच ना की बचत हा सुद्धा तुमच्या इन्कमचाच पार्ट पकडला गेला पाहिजे. तर इथे आपली बचतही होणार आहे आणि आपण 2 लोक इन्कम अर्न पण करणार आहोत. कारण इव्हेंच्युअली आता हल्लीच्या काळात असं म्हणता कामा नये की आईचं करिअर सॅक्रिफाईस होतं. बाळ झाल्यानंतर दोघांचंही करिअर थोड्या थोड्या अंशाने काही काळ तरी त्यांना स्टेबिलिटीकडे न्यावं लागतं आणि मग त्यांना टर्न्स घ्याव्या लागतात की आता तू फ्रंट फूटवर आहेस तर मी मुलाबरोबर, आता मला थोडं एक्सपान्शनच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत तर तू स्टेबल रोल घे आणि तू मुलाकडे जास्त लक्ष दे. असं हल्ली कपल्स करताना दिसतात निदान. तर मला असं दिसतंय की आता तर इथे तेही करण्याची गरज नाही. म्हणजे माझ्या आणि तुझ्या दोघांच्याही करिअरमध्ये कुठलाच परसिव्ड अडथळा नाही. म्हणजे आपलं इन्कम हे आता एक्सपोनेन्शियली वाढत जाणार आहे. सो म्हणजे काय वाढणार आहे, आपली लाईफस्टाईल बेटर होणार आहे. नॉन ब्रँडेड गोष्टींकडून आपण ब्रँडेड गोष्टींकडे येणार आहोत. आपण साध्या हॉटेल्सपेक्षा 5 स्टार 7 स्टार लक्झुरी हॉटेल्समध्ये राहू शकणार आहोत. विकेंड आउटिंग भरपूर वाढणार आहे आणि कदाचित असे काही सोशल बबल्स तयार होणार आहेत की आमचा ग्रुपच असा आहे की वी डोंट हॅव किड्स, वी डोंट रिली हॅव किड्स. सो वी हँग आउट टुगेदर, वी एक्सप्लोर वर्ल्ड टुगेदर, वी फोकस मोर ऑन आवर लीजर, वी फोकस मोर ऑन आवर आउटिंग्स, थ्रिल्स, ॲडव्हेंचर्स. कारण ती पण भीती नाही आहे. जीवाला सांभाळून तुझ्यावर एक जीव अजून अवलंबून आहे. जो जीव माझ्यावर अवलंबून आहे तो फुल्ली फंक्शनिंग अडल्ट आहे. सो मला ते पण बॉदरेशन करायची गरज नाही आहे. असा एक तो ट्रेंड आहे. फक्त याच्याकडनं येणारा चंगळवाद असा पण आहे की त्यामुळे ड्रग्स, सबस्टन्स, दारू, सिगरेट याच्या कन्झम्पशनबद्दल अरे मी माझ्या फॅमिलीसाठी हे नाही केलं पाहिजे, अरे मी माझ्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी मी हे नाही केलं पाहिजे, हा सगळा विचारच येत नाही. मूल होऊ न देण्याचा हा कॉल जेव्हा घेतला जातोय, तुमच्याकडे असे काही म्हणजे कोणत्या प्रोफेशनचे कपल्स आहेत की जो हा कॉल घेतात, स्पेसिफिक असं काही सांगता येईल? खरं सांगायचं तर मूल नको आहे हा कॉल मागच्या 8 ते 9 वर्षामध्ये घेण्याचं प्रमाण 30% वाढलं आहे. ओके, विच इज अ ह्यूज नंबर. आता 30 एवढ्या टक्क्यांनी जेव्हा ते प्रमाण वाढतं तेव्हा ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मल्टिपल प्रोफेशन्स येतात. पण जे हाय लेवल स्ट्रेस ज्या फील्ड्समध्ये आहे, रिलोकेशन्स आहेत बऱ्यापैकी, किंवा हाय आउटपुट किंवा इन्कमवाले जे प्रोफेशन्स आहेत त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसतं. फॉर एक्झाम्पल सांगते. सो तरीही आत्ता या सगळ्यामध्ये IT चं प्रमाण सर्वात जास्त आहे. मेडिकल प्रोफेशन हे याच्यातलं सेकंड हायेस्ट रेटेड आहे. ज्यांच्या कामामध्ये भरपूर ट्रॅव्हलिंग इन्वॉल्ड आहे किंवा सर्व्हिसेसमधलं ज्यांचं काम आहे, मग ते डिफेन्स सर्व्हिसेसमधलं असेल, नॅशनल सर्व्हिसेसमधलं असेल, की ज्याच्यामध्ये स्ट्रेस लेवल जास्त आणि ट्रॅव्हलचं जे काही प्रमाण आहे किंवा कम्फर्ट झोनपासून लांब राहण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये आहे. एव्हिएशन जॉब्समध्ये पूर्वीपासूनच डिंक हा ट्रेंड जाणवतो. कारण काय, भरपूर आयुष्याचा काळ त्यांचा जर्नीज, फ्लाईट्स आणि याच्यामध्ये जातो. मेनमध्ये मर्चंट नेव्हीसारखे प्रोफेशन्स आहेत की जे आत्ता सध्या हे म्हणतात की मी नसूच शकणार आहे 6 महिने, तर यू आर फ्री टू टेक अ कॉल. म्हणजे असं नाही की यू डोंट टेक अ कॉल, बट यू आर फ्री टू टेक अ कॉल. पण सरप्रायझिंगली तसं स्टेबिलिटी दाखवणारे मेडिकल आणि IT ह्या प्रोफेशनमधला हा ट्रेंड आता हायेस्ट आहे. आणि तसं जाणवतं की पीपल ओरिएंटेड फील्ड्स जी जास्त आहेत, लिगल सर्व्हिसेस, टीचिंग, काउन्सिलिंग, कन्सल्टन्सीज, मॅनेजरियल फील्ड्स, बँकिंग, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये अजूनही तो ट्रेंड इतका प्रॉमिनंट झालेला नाही आहे जेवढा मेडिकल आणि ITमध्ये आला आहे. जर तू मला टक्केवारी विचारलीस तर साधारण या पीपल ओरिएंटेड फील्ड्समध्ये तो रिलेटिव्हली कमी दिसतो. आता याच्यावर सुद्धा एक्सप्लोरेटरी भरपूर रिसर्च झाला आहे, पण ढोबळमानाने असं म्हणलं जातं लिटरेचरच्या मदतीने की या सगळ्या लोकांचा पालक, मुलं आणि इंडिव्हिज्युअल्स म्हणजे ह्युमन बिईंग्स बरोबरचाच प्रोफेशनली कनेक्ट चांगला असल्यामुळे
मूल माझ्याच्यानी सांभाळलं जाणारच नाही का, हे फिअरच वाटणं कमी असतं. कारण पीपल ओरिएंटेशनच भरपूर असतं ना. तर जर मी इतक्या लोकांबरोबरच सतत काम करते, तर एक 4 वर्षाचं, 5 वर्षाचं, 7 वर्षाचं मूल असं किती डोईजड होईल मला. पण त्याला वेळ देणं हा पुन्हा प्रश्न आहेच ना. तो प्रश्न अनुत्तरितच राहतो. हाऊएव्हर, जो तुम्हाला ट्रेंड विचारलास की साधारणपणे तुम्ही सांगू शकाल का की कुठल्या प्रोफेशनमध्ये, तर पीपल ओरिएंटेड प्रोफेशन्समध्ये अजून हे प्रमाण इतकं वाढलेलं नाही जेवढं ते IT आणि मेडिकलमध्ये वाढलंय. म्हणजे आपण कंटिन्युअसली खूप फोकस्ड आहोत, अगदी कम्प्युटरमध्ये डोकं घालून आहोत की आपण बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊच शकणार नाहीये. हे कुठेतरी भीती मनात कायम आहे का? एक तर कॉम्पिटिशन पण खूप आहे. बरोबर. आणि ते ना एक अनएंडिंग लूप आहे असं मला वाटतं की तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल, प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये असाल, IT सोल्युशन्समध्ये असाल, डेव्हलपमेंटमध्ये असाल, तर एकदा तुम्ही काहीतरी अचीव केलं ना की ती अचीवमेंट हीच तुमची आयडेंटिटी बनते. आणि ती आयडेंटिटी बनल्यानंतर एक प्रयत्न सुरू होतो ती आयडेंटिटी टिकवण्याचा. आणि त्या रेसमध्ये राहण्यासाठी जे काही बेस्ट पॉसिबल देणं गरजेचं आहे ते सगळं द्यायची माझी तयारी असते. हो चालेल, मी घरी गेल्यावर पण कॉल्स घेईन. हो चालेल, मी जास्त वेळ पण थांबीन. हो, मी सॅटर्डेला पण काम करीन. हो, मी कंपनीसाठी कॉन्फरन्सेसला पण जाईन. सगळं माझी करण्याची तयारी आहे. का? कारण दॅट अचीवमेंट हॅज बिकम मी. आणि जर या अचीवमेंट नाही तर मी कोण आहे? म्हणजे खरंच ऑनेस्टली स्पीकिंग, चांगलं जगायला किती पैसे लागतात ह्याचं एक्स असं उत्तर कोणाहीकडे नाही. पण जसं आपलं इन्कम आणि आयडेंटिटी जी म्हणतोय त्या गोष्टीचं आकारमान बदलत जातं, तशी माझी स्वतःची गरजा, सोयीसुविधा आणि मजा किंवा चंगळ या तिन्हीच्या डेफिनेशन्सच रॅडिकली बदलायला लागतात. आणि ज्या गोष्टी मला एवढं भारी, ते आता म्हणजे काय, हे असायलाच पाहिजे असं वाटायला लागतं. आणि मग ती एक रॅट रेस आहे. मग त्याच्यामध्ये मूल होणं हे पण ओढणंच वाटणार आहे. आणि मग त्याला आपण जस्टिस देऊ शकणार नाही असं जर दिसत असेल, म्हणजे जे आत्ताची कपल्स हा निर्णय घेत आहेत ना, त्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांच्यासमोर उदाहरणं पण तशी आहेत. त्यांची भावंडं, त्यांचे मित्रमैत्रिणी, की ज्यांचं मुलं रडतं आहे आणि ते म्हणतात की ओके मग दाखव त्याला स्क्रीन, जाऊ दे मग तू कोणाकडे तरी घेऊन जा त्याला, हा मग घेऊन दे त्याला किंडर जॉय. मग कुठेतरी हाही विचार मनामध्ये येत असेल की हे माझ्या आजूबाजूचे लोक पालकत्वाच्या नावावर हे जे सगळं करतायत ना, ते मला नक्की करायचं नाहीये. आणि तिथे हा विचार ठाम व्हायला, आणि तिथे हा विचार डेफिनेटली ठाम व्हायला लागतो. बरोबर. दुसरा एक अजून वेगळा अँगल असा की फायनान्शियल स्टेबिलिटी ती आयुष्यात कधी कुठल्या टप्प्यावर येते हे आपल्याला माहीत नाही आहे, किंवा ती तशी एक्झॅक्टली काय आहे हे सुद्धा माहिती नाही आहे. या परिस्थितीमध्ये सध्याचं जे महागाईचं वातावरण किंवा इन्फ्लेशन म्हणू त्याला, तर हे सुद्धा कुठेतरी कारणीभूत ठरतं या विचाराला. अगं नक्की कारणीभूत ठरतं. म्हणजे महागाई वाढतेच आहे, पण मला सो कॉल्ड चांगलं जगायला काय लागतं ह्याच्या डेफिनेशन्स महागाईच्या बरोबरीने वाढत आहेत. त्यामुळे होतं आहे काय ना की मला मूल नाही जन्माला घालायचं, कारण मी जर त्याला जन्माला घातलं ना तर मला त्याला कमीत कमी CBSE किंवा ICSE बोर्डाच्या शाळेत घालावंच लागेल. मग कमीत कमी 3 स्टार हॉस्पिटलमध्ये तरी मला त्याला जन्माला घालावंच लागेल. हां, तर ह्याचे ना माझेच मूल वाढवण्याबाबतीतल्या एक्सपेक्टन्सी आणि स्टँडर्ड्स खूप असल्यामुळे ते जास्तीत जास्त अवघडच वाटत चाललं आहे ना. तर या एक्सपेक्टेशनचे जे रिडल्स आहेत ना, ते आपणच आपल्या भोवतीचे अधिकाधिक अवघड करून ठेवतो. खरं तर म्हणजे मूल वाढवायला पैसे लागतात की नाही? हो लागतात, डेफिनेटली लागतात. पण नक्की ती अमाऊंट, एक्स अमाऊंट म्हणजे किती काय आहे या बाबतीमध्ये कुठलंही मूल ती अपेक्षा ठेवून जन्माला येत नाही की तुम्ही मला या शाळेमध्ये घातलं तरच तुम्ही चांगले पालक, तुम्ही मला ब्रँडेड कपडे दिलेत तरच चांगले पालक, आणि 12व्या वर्षी आयफोन दिला तरच तुम्ही चांगले पालक. नाही, ते मूल तुमचा वेळ, तुम्ही त्याच्याबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण, तुम्ही त्याला देऊ शकणारे अनुभव, ह्याच सगळ्या गोष्टींना, तुमच्या व्हॅल्यूजना फॉलो करत करत मोठं होणार आहे. त्यातून जर ते फिजिकली आणि मानसिक दृष्ट्या एक सुदृढ आयुष्य जगू शकलं
तर ते आयुष्यभर तुमच्या टुवर्ड्स ग्रेटफुल असणार आहे. मग त्याला किती गोष्टी द्यायच्या आणि किती नाही द्यायच्या, आणि त्याच्याबरोबर अभ्यासाला 2 तास बसायचं का 1 तास बसायचं, हा त्या पालकांचा ॲडजस्टमेंट लेवलवरचा मुद्दा आहे. याचा बाऊ करून मुलंच होऊ द्यायचं नाही जन्माला, हा निर्णय घेणं हे योग्य नाही आहे. अर्थात मगाशी मी हे जे फॅक्टर सांगितले, वेळ देणं, अनुभव देणं, त्याच्यासाठी मेंटल बँडविड्थ असणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर खरंच मूल जन्माला घालू नका. कारण जन्माला घालून त्याचं नुकसान करण्यापेक्षा आणि त्याच्या गिल्टनी तुम्ही अँटी डिप्रेसंट खाण्यापेक्षा ते बरंच आहे. बरोबर आहे. कारण वेळ आणि पैसा आता इतकीच गोष्ट आपल्याला वाटतं की देण्यासारखी आहे, पण त्याच्याही पलीकडे संस्कार असतील किंवा ज्या सोशल व्हॅल्यूज आपण म्हणू की हात जोडून आपल्याला आईवडिलांनी जे शुभं करोती कल्याणम हे शिकवलं ते आपण आपल्या त्या मुलांना देऊ शकतोय का, हाही एक प्रश्न आहे. ॲब्सोल्युटली. आणि खरं सांगू का, पेरेंटिंग ही जर्नी पालकांसाठी सुद्धा तितकीच रिवॉर्डिंग आहे. पण जर तुम्ही त्याच्यात अवेलेबल असाल तर आहे. म्हणजे एखादं मूल खाताना बरबटवत खात असतं, बरोबर, त्याचं खाणं बघून माझा हात त्याला फटका मारायला उठणार आहे का ते बघून मला हसायला येणार आहे, का ते बघून मी त्याला सांगणार आहे की तू असं केलंस तर तुझं सांडणार नाही आहे, का एक घास तू खा एक घास मी खा असं करत मी त्याला लर्निंग करणार आहे, का ते 2.5 वर्षाचं आहे म्हणून त्याचं सांडणं ह्याचा मी आनंद उपभोगू शकणार आहे, ते 25 वर्षाचं झाल्यावर सांडणार नाही आहे, ही फेस परत येणार नाही आहे. ते बघणंसुद्धा खूप रिवॉर्डिंग आहे. आणि तुला तर माहिती असेल की सायकोलॉजिकली आणि फिजिओलॉजिकली सुद्धा नर्चरन्स हे जे इन्स्टिंक्ट आहे ते नॅचरल आहे. ते आपल्याकडे येतं. ती तुमच्या रिलेशनशिपची पण गरज बनते जर तुमच्याकडे बँडविड्थ असेल तर, नसेल तर नाही बनणार. आता तुम्ही जे लहान बाळाचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर मला असं वाटतं एक आई म्हणून की तो खूप महत्त्वाचा आहे, पेशन्स. अगदी. ते कुठेतरी संपलेत आपल्यातले. पण पेशन्स संपायला पण कारण आहे ना. म्हणजे माझं मूल जेव्हा सांडत खातंय त्याचा आनंद मी उपभोगू का शकत नाही आहे? कारण आत्ता 10:30 वाजलेत आणि 10:15 वाजताच मी कुठेतरी असणं अपेक्षित होतं. ते असताना सुद्धा इथं माझं मूल सांडवत खातंय आणि त्याचं आवरून मला 15 मिनिटांनी त्याला कुठेतरी ड्रॉप करून 3.5 मिनिटात कुठेतरी पोचायचं आहे. ह्याचं प्रेशर असणारी आई किंवा बाबा ते एन्जॉय कसं करू शकेल? म्हणजे सतत आपल्या बॅक ऑफ द माइंड जे आपण पळतोय, ऍक्च्युअली फिजिकली कुठेतरी थांबलोय पण बॅक ऑफ द माइंड. मी ना 100% याचं खापर परत वर्क लाईफवर पाडणार नाही. याच्यामध्ये सुद्धा अत्यंत आनंदाने या सगळ्याचा बॅलन्स मेंटेन करणारे पालक आहेत की. मग अशा वेळी ते काय करतात, संवादाच्या कटथ्रोट सिच्युएशनमध्ये स्वतःला ठेवतच नाही. इधर ती जबाबदारी कोणाला तरी देतात आणि ज्यावेळेस त्यांना संध्याकाळी वेळ आहे त्यावेळेस मुलाचं त्याच्या पेसनी खाणं पिणं आंघोळ ह्याचा आनंद घेणारे आणि आनंद देणारे सुद्धा पालक आहेत. कितीतरी पालक मला माहिती आहे की सकाळी गडबडीच्या वेळामध्ये मुलाची आंघोळ मॅनेज होत नाही, भले त्याला रात्री अर्धा-पाऊण तास मस्त आनंद घेत आंघोळ करू देत, सकाळी उठल्यानंतर तोंड धू आणि शाळेत जा. माझा मुद्दा आहे की इथे ना आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे. सकाळी उठून आंघोळ केलीच पाहिजे, त्यानेच ज्ञानाचं ग्रहण होतं. याच्यापेक्षा सकाळची बाथरूममधली चिडचिड तडतड आणि एकमेकांवर भुंकणं मला अवॉइड करता येणार असेल तर संध्याकाळी त्याला पाऊण तासाचा आनंद घेऊन ते करू देत. दुसऱ्या दिवशी तोंड धुवून जरी ते आनंदाने न रडता शाळेत गेलं तरी ते बेटरच शिकणार आहे. तर हा बॅलन्स साधण्याचा कॉन्फिडन्स जरी आला ना तरी आपल्याला कदाचित मूल हवंय का नकोय अशा टोकाच्या निर्णयावर जायची गरज नाही पडणार. आर्थिक गोष्टींबद्दल आपण पुन्हा एक फक्त विचारायचं आहे तो करेक्ट. सो आर्थिक मुद्द्याच्या बाबतीत मला असं म्हणायला आवडेल की डेफिनेटली त्यांनी सेव्हिंग्स अधिक व्हावेत आणि खर्च वाढू नयेत किंवा खर्चाची जी वाटणारी भीती आहे. म्हणजे हल्ली ना कपल्समध्ये सुद्धा हे बोललं जातं की हां डायपरसाठीच तुम्हाला एक रिकरिंग लावावं लागेल, हां वॅक्सिनेशनसाठी अजून एक लावावं लागेल. दीज आर नॉट जोक्स, दीज आर लाईक रिअल फॅक्ट्स. कारण या गोष्टींसाठी तेवढे खर्च येतात. आणि आपण जसं म्हणतो तसं की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं. तर हल्ली मी म्हणते की तुम्हाला 2-3 गोष्टींची सोंग आणता येत नाही. पहिलं म्हणजे तुम्हाला पैशाचं सोंग आणता येत नाही. दुसरं माझ्याकडे वेळ आहे याचं तुम्हाला सोंग आणता येत नाही, ते तुमच्या चेहऱ्यावर आणि हालचालींमध्ये क्लिअरली दिसतं. आणि तिसरं मी मानसिक स्वास्थ्यामध्ये आहे याचंही तुम्हाला सोंग आणता येत नाही. यू कॅनॉट प्रिटेंड दॅट आय एम हॅपी.
फॉर 2 minutes or 3 minutes यू मे, पण त्यानंतर तर यातलं हे जे पैशाचं सोंग आहे ना ते खरंच आहे. जर कसं बसं आपण आत्ता आपलं दोघांचं मॅनेज करू शकत असू, रेंट कसं बसं जातं आहे, बेसिक सेविंग कसे बसे होत आहेत, मेडिकेशन्स घरातल्या लोकांचे, वयस्कर लोकांचे, मागच्या पिढीच्यातले होऊन आपल्याकडे थोडी देखील बँडविड्थ उरत नाही आहे, अशी जर सिच्युएशन असेल तर फायनान्सेस हा खूप मोठा फॅक्टर आहेच. फक्त याची दुसरी बाजू अशी पण आहे की उरतोय तो पैसा जर मला चंगळवादात घालावासा वाटत असेल तर मूल होण्याची योग्य वेळ कधी येणार पण नाही. मला त्याच प्रश्नाकडे यायचं आहे की जे कपल्स हा विचार करतायत की डबल इन्कम हवंय आणि मूल नको आहे, सो त्यांच्या गुंतवणुकीच्या सवयी काही वेगळ्या आहेत का, किंवा ते काय वेगळा विचार करतायत का स्वतःच्या भविष्यासाठी? एकतर ते खूपच भरपूर जास्त प्रमाणात सेव्ह करू शकतात, भरपूर जास्त प्रमाणात उडवू पण शकतात. कारण आपण जे काही गोष्टी सेव्ह करतो कॉन्टिंजन्सीसाठी, तर मुलाला लागेल किंवा त्याच्या शिक्षणाला लागेल असा एक फॅक्टरच त्यांच्या आयुष्यामध्ये नसणार आहे ना. बरोबर. सो त्यांना जे सेव्ह करायचं आहे ना ते ऑनेस्टली स्पीकिंग त्यांच्या म्हातारपणासाठी करायचं आहे. इथे अजून एक हा प्रश्न की ज्या प्रोफेशन्सबद्दल तुम्ही सांगितलं तर तिथे इन्कम रेट हा काही अगदी लो नाही आहे की आम्ही रडत खडत आयुष्य जगतोय आणि म्हणून आम्हाला मूल नको. तिथे बऱ्यापैकी हाय इन्कम प्रोफेशन्स आहेत हे. सो ह्या केसेसमध्ये मग काय वेगळं होतं? नाही, त्या 2 केसेसच्या बाबतीत जसं मी म्हणलं तसं की लाईफस्टाईल, वेळेची अवेलेबिलिटी आणि मुलाला देऊ शकणारा वेळ, ह्या कारणासाठीच बेसिकली त्या प्रोफेशन्समधून बऱ्याचदा हा निर्णय घेतला जातोय. कारण जसं तू म्हणलीस तसं मेडिकल किंवा IT ही आत्ता टॉप रेटेड अशी फील्ड्स आहेत की या फील्ड्समध्ये असा निर्णय घेतला जातोय. तिथे लो इन्कम असं रिझन कपल्सकडून रिझन्समध्ये येत नाही आहे. बेसिकली त्याला वेळ काढता न येणं आणि नात्याला पूर्ण करण्यासाठी मुलाची गरज आहे असं न वाटणं, हे कारण बेसिकली प्रामुख्याने पुढे येतंय. आणि मग त्या कपल्समध्ये नात्यामध्ये काय फरक असतो? त्यांचं ते नातं टिकू, आपण असं म्हणतो ना की एक मूल असतं की जे आईवडिलांना जोडून ठेवतं. काय जरी आपल्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट झाले तरी त्या बाळाकडे बघून आई किंवा वडील हे दोघंही ॲडजस्ट करत असतात. जर ते मूलच नसेल तर मग तिथे काय सिच्युएशन नसते? मला इथे 2 बाजूंबद्दल बोलायला आवडेल. मुळामध्ये इथे पहिल्यांदा आपण हे अज्युम करूयात की त्या दोघांना एकमेकांबरोबर पूरक आणि कॉम्प्लिमेंट करण्यासारखं वाटतंय. दुसरं म्हणजे आजकाल एक संकल्पना आली आहे की फॅमिली पर्सन मी आहे का, म्हणजे मला ती स्टेबिलिटी, मला ती शिस्त, मला ते रुटीन, व्यक्तिगत रुटीन म्हणून पण आवडतं का. हां, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांसाठी गोष्टी करणं, आयुष्याला पण एक पद्धतीची घडी असणं. ज्यांना घडी आवडते त्या लोकांना मूल असणं, मुलांनी हट्ट करणं, मुलासाठी आपण गोष्टी करणं, आपण दोघांनी मिळून त्याच्यासाठी काहीतरी करणं, म्हणजे मला तू आवडतोसच पण बाबा म्हणून तू मला अधिक आवडतोस, बाबा या रोलमधनं, असं पण नवरा बायकोमधलं नातं एका वेगळ्या लेवलवर इव्हॉल्व्ह होतं ना. आणि त्यांनी ते नातं अधिक डेन्स आणि मॅच्युअर होत जातं. पण हे त्या लोकांमध्ये आहे ज्यांच्याकडे बँडविड्थ आहे आणि ज्यांना एकमेकांच्या टोवर्ड्स पूरक वाटतं ते, म्हणजे ते दोघंच ॲडिशनल जबाबदारी घ्यायला इमोशनली अवेलेबल नसतील, एकमेकांसाठी सुद्धा अवेलेबल नसतील, तर त्यांनी त्यांचं नात्यावरचा ताण अधिक वाढवणं अपेक्षित नाहीच आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रोफेशन्सबद्दल सांगितलं, पण हा विचार फक्त शहरांमध्येच केला जातो की ग्रामीण भागातही हे प्रमाण आहे डिंक कपलचं? सोशली स्पीकिंग डिंक असं म्हणणं सुद्धा गावामध्ये अलाउड नाही आहे. बरोबर. कारण काय, लोक लग्नच करतात मुळामध्ये फॅमिली स्टार्ट करण्यासाठी. शहरात आता असा ट्रेंड आलाय की आम्ही कंपॅनियनशिपसाठी लग्न करतो आणि को एक्झिस्टन्ससाठी लग्न करतो. मूल हवंय का नाही हा मुद्दा नंतर येतो. तसंच रिलेशनशिप इव्हॉल्वही होत जातं. सो आत्ता मूल नकोय नंतर हवंय असा विचारही शहरामध्ये लोक करतात. मुळात रुरल एरियाजमध्ये किंवा सेमी रुरल एरियाजमध्ये लग्नाचं रिझनच फॅमिली सुरू करणं, इव्हेंच्युअली मुलाला जन्माला घालणं आणि ते मूल रेअर करणं, आणि अजूनही तिथे घरातल्या बाकीच्या लोकांनी आणि स्त्रियांनीच त्याच्याकडे जास्त बघणं असा ट्रेंड दिसतो. आता असं दिसतंय, म्हणजे रिसर्च असं सांगतो की मागच्या 10 वर्षामध्ये जसा अर्बन एरियामध्ये हे प्रमाण जे आहे ते 30% वाढलंय,
तसं खेडेगावामध्ये सुद्धा ते जे प्रमाण आहे ते 10-12-15% वाढलं आहे. पण इनडेफिनेट वे म्हणजे काय, आम्ही प्रयत्न करतोय पण मूल होत नाही आहे हे सांगणं, पण खरं तर त्यासाठी प्रयत्न न करणं. दुसरं, फिजिकल आणि मेडिकल कॉम्प्लिकेशन्समुळे मूल होणं ही गोष्ट लांबणीवर टाकणं आणि मग त्यासाठी ॲक्टिव्हली कुठलंही मेडिकेशन किंवा एफर्ट न घेणं. आणि तिसरं, पटणं न पटणं याच्यामध्ये पटतंय का नाही हे समजायलाच अनेकदा बरीच वर्ष घालवल्यामुळे आता नकोच किंवा नकोचचे मूल असा विचार केला जातो. पण रुरल एरियाजमध्ये अजूनही मूल होणं न होणं ही गोष्ट, मग आपण लग्नात राहायचं का सेपरेट व्हायचं या गोष्टीशी आजही कनेक्टेड आहे. सो काय म्हणूयात, लग्न झालं या गोष्टीचा शिक्कामोर्तबच मुलांनी होतो असं जे आपल्याकडे जे पिक्चर होतं ते आता बदलत चाललंय. पण लग्न आपल्याकडची जी लग्न व्यवस्था आहे त्याच्यामध्ये लग्न झालं की मूल हवंच हे एक समीकरण एक समीकरण आहे. आणि या केसेसमध्ये म्हणजे शहरांमध्ये कदाचित वेगळा विचार आता पुढे येत असेल, पण ग्रामीण भागामध्ये अजूनही जर मूल झालं नाही काही वर्षांमध्ये तर दूषणं जी दिली जातात ती स्पेसिफिकली त्या बाईला दिली जातात. बरोबर. हे सोशल प्रेशर ज्यांना खरंच ग्रामीण भागांमधल्या ज्या कपल्सना हा कॉल घ्यायचा असेल तर हे सोशल प्रेशर हँडल करणं खूप डिफिकल्ट होत असेल. प्रचंड डिफिकल्ट असतं. म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग ते त्या मुलीला तर डिफिकल्ट असतंच. छोट्या शहरांमध्ये ते सगळं त्या मुलीच्या घरच्यांना सुद्धा खूप डिफिकल्ट असतं. आणि त्याचा सगळं संबंध हा तिच्या फिजिकल फिटनेसशी, मेंटल स्टेट्सशी, तिचं नवऱ्यावर असणाऱ्या प्रेमाशी आणि रिलेशनशिपमध्ये आणि लग्नामध्ये ती किती इमोशनली इन्व्हॉल्ड आहे या सगळ्या गोष्टीशी लावला जातो. म्हणजे तिचा विलिंगनेस आई व्हायचा आहे का नाही हा मुद्दा लांबच राहिला. पण होत नाही आहे ना, मग हे सगळं कदाचित कारण असू शकतं या सगळ्याचं. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आम्हाला मूल होत नाही आहे हा प्रॉब्लेमसुद्धा दोघांनी मिळून ओन केला पाहिजे ना. तर तो ओन केला जातो का नाही हा पण खूप मोठा प्रश्न आहे. मग भले त्याचं रिझन मेडिकल असेल किंवा आम्ही दोघांनी ठरवलं आहे की 3 वर्षाचा विचार करायचा नाही, पण ती त्या दोघांची जबाबदारी बनली पाहिजे ना. ज्या इजनी त्या मुलीला विचारलं जातं का तुम्ही विचार करत नाही आहे मुलाबाळाचा, तोच प्रश्न मुलाला विचारला जात नाही, क्वचित विचारला जातो. आणि विचारला तरी त्याचं आपल्याला सरळ उत्तर मिळेल किंवा नाही मिळेल या दोन्ही गोष्टींसाठी पालक तयार असतात की तो चिडतो, त्याला आवडत नाही हा प्रश्न विचारलेला का, कारण मूल होत नाहीये याचा प्रश्न त्याच्या पुरुषत्वावर येतो. आणि मुलीला प्रश्न विचारला तर तो तिच्या ॲबिलिटीवर जातो ज्याचं तिने शांतपणे उत्तर देणं अपेक्षित आहे. अशी डिस्पॅरिटी असता कामा नये. म्हणजे एकीकडे आपण जेंडर इक्वालिटीबद्दल बोलतोय ना, तर मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण सुरुवात करूयात की निर्णय जर घेतलाय आणि भले तुमचं उत्तर असं असेल की आम्ही प्रयत्न करतोय, बघूयात काय होईल ते, हे सुद्धा मुलगा आणि मुलींनी दोघांनी मिळून देण्याचं उत्तर आहे. आणि कुठेतरी मुलींनी पण या बाबतीत ऑपरेस न होता हे म्हणू शकतात की तुम्हाला हा प्रश्न पडतोय, हे आपण 4 जण बसून बोलूयात आणि त्याची पण भूमिका काय आहे ते पण तुम्ही समजून घ्या. मला प्रश्न विचारतात पण त्याचं उत्तर द्यायला आपण प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने बांधील आहोत, त्यांनी भांडणं वाद करायला आपण कारणीभूत आहोत असं काही नाही आहे. म्हणजे आपण हे चर्चा करून आणि बोलूनही सॉल्व्ह करू शकतो. मला असं वाटतं की ती इक्वालिटी दोन्ही वेजनी येते. मुलांनी पण ते ओन करण्यामध्ये आहे आणि मुलींनी पण ती जबाबदारी त्याची पण आहे हे सांगून त्याला ओपन कम्युनिकेशनचं स्वरूप देण्याकडे असली पाहिजे. पण ते समाजामध्ये ही गोष्ट तुम्हाला ओपनली तितक्या ठामपणे सांगितल्यानंतरही जर तो ॲक्सेप्टन्स येत नसेल तर त्या केसमध्ये काय करायला हवं या कपल्सनी? ॲक्सेप्टन्स या गोष्टीमध्येच एक स्पीड हा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपल्याला वाटतं सांगितलं की दुसऱ्या मिनिटाला आणि दुसऱ्या दिवसाला ही व्यक्तीने हो म्हणलं पाहिजे. समजा तू माझी आई आहेस आणि मी तुला म्हणलं की मी नापास झाले, तुला खरंच असं वाटतं की आई म्हणून तू 10व्या मिनिटाला हे स्वीकारू शकशील? नक्कीच नाही. म्हणजे हा इतक्या छोट्या मुद्द्याच्या बाबतीत, एका विषयाच्या मार्काच्या बाबतीतला ॲक्सेप्टन्स यायला पालकांना इतका वेळ लागतो. तर
माझा मुलगा आणि माझी सून किंवा माझी मुलगी आणि माझा जावई हे त्यांना मूल होऊ देणार नाही आहेत किंवा त्यांना होत नाही आहे ते त्यांना चालणार आहे असा विचार करतायत तर पालकांकडनं आणि मागच्या पिढीतल्या लोकांकडनं रेझिस्टन्स येणारच आहे. ते एका चर्चेमध्ये सॉल्व्ह होणारी गोष्ट नाही. पण त्यातले प्रोज आणि कॉन्स तुम्ही मल्टिपल वेळा त्यांच्याशी बोलत राहिलात, त्याच्याबद्दल चर्चा होत राहिली, आजूबाजूच्या काही पालकांची ओढाताण जर तुमच्या आईवडिलांना दिसली आणि त्यांनाही यातून वाटायला लागलं की कदाचित तुमचा निर्णय 40% किंवा 30% आम्ही स्वीकारू शकतो, पूर्ण निर्णय त्यांना पटलाच पाहिजे, ही आपली पण अवास्तवी अपेक्षा आहे त्यांच्या पिढीकडनं. कारण त्यांनी एका बाजूला नोकरी आणि एका बाजूला 1 नाही 2 नाही 3 नाही 4 मुलं सांभाळलेली आहेत. बरोबर. आणि एवढं सगळं करूनही आज त्यांच्या 60 आणि 70ला त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम आहे. अशा पिढीला पुढच्या पिढीचे हे प्रश्न रिलेट होऊच शकणार नाही आहेत. आणि जरी रिलेट होऊ शकले तरी काही प्रमाणापर्यंत रिलेट होतील. कदाचित त्या प्रश्नांवर मूलच होऊ न देणं हे सोल्युशन अवास्तवी वाटेल, उगाचचं वाटेल, बॅलन्समध्ये बसणार नाही असं वाटेल. सो त्यांना 100% पटेल असं नाही. पण नाही पटलं तर तुमचा निर्णय आहे, म्हणून तुम्हाला आज न उद्या पटेल या विषयावर ठाम राहावं लागेल. हा खरं तर 2 पिढींमधला विचाराचा तफावत आहे ती. सो हा विचार बदलला जावा म्हणून आपली लग्न व्यवस्था पण याला कुठेतरी कारणीभूत आहे. मला असं वाटतं की लग्न व्यवस्था कारणीभूत नाही आहे डायरेक्ट. कारण लग्न व्यवस्था आहे ना ती काही कारणांनी आणि वेगवेगळ्या बदलांमधनं इव्हॉल्व्ह होतच आजच्या लग्नापर्यंत आलेली आहे. लग्न झाल्यानंतर कौटुंबिक स्वास्थ्य, नवरा बायको म्हणून आपलं फिजिकल आणि मानसिक स्वास्थ्य, आपल्या नात्याचं वेलबिंग आणि प्लस माझं वर्क आणि माझं पर्सनल लाईफ याचा बॅलन्स, या सगळ्याचं गणित एकत्र बसवता येत नाही. हा खरा तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे म्हणून लग्न व्यवस्था कारणीभूत नाही आहे डायरेक्ट. पण ही लग्न झाल्यानंतरचं जे वेलबिंग किंवा नातं म्हणून इव्हॉल्व्ह होणं किंवा समृद्ध होणं आहे, त्याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी एक वाक्प्रचार वापरीन, मोठं होणं. लग्न झाल्यानंतरही आजकालच्या मुलामुलींचं मोठं होणं हे होतच नाही. पूर्वी म्हणायचे प्युबर्टी हिट झाल्यानंतर मुलगी मोठी झाली. हल्ली 40 वर्षाचे घोडे आणि 45 वर्षांच्या घोड्यांना सुद्धा त्यांचे आई वडीलच सांभाळत असतात. सो ज्यांचं चाइल्डहुडच संपत नाहीये त्यांचं पेरेंटहुड कसं सुरू होणार. सो हे जे ओन करणं आहे ना, ही जबाबदारी घेणं आहे ना, हे ते स्थैर्य एस्टॅब्लिश करणं आहे ना, ते लग्न झाल्यानंतर जमत नाही आहे सध्या आपल्याला. त्यामुळे सुद्धा पालकत्वाची भीती वाटतेय. नवरा बायको जेव्हा आई वडिलांच्या भूमिकेत येतात, त्यांना मूल होतं, त्यानंतर पूर्वी असं म्हटलं जायचं की माझ्या म्हातारपणाची ही काठी. एक कारण म्हातारपण येतं तेव्हा आपल्याला कुणा ना कुणाचा तरी आधार लागतो, तो वेगवेगळ्या लेवलवरचा आहे. सो या केसमध्ये जर मूल होणारच नसेल तर भविष्यात एक अशी पिढी तयार होणार आहे की जे फक्त आई वडीलच, जे फक्त नवरा बायको असणार आहेत, आई वडील नसणार आहेत. बरोबर. त्यांचं भविष्य मग कसं असेल? खूपच अवघड प्रश्न आहे. मी माझ्या फील्डच्या पर्स्पेक्टिव्हनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करते. पहिलं म्हणजे असा विचार करणाऱ्या लोकांनी खरं तर आपल्याच मागच्या पिढीकडे बघावं आणि बघावं की ते आपल्यापेक्षा अधिक एंगेज्ड आणि हॅपी आहेत आणि आपण खरं तर त्यांची काठी झालोय का, तर नाही, आजही तेच आपल्याला आधार देत आहेत. अशी परिस्थिती भरपूर घरांमध्ये दिसते. बरोबर. सो काठी तुमचंही मूल तुमचं होणारच नाही आहे. म्हणजे पालकत्वाची जी प्रोसेस आहे ती तुम्ही एन्जॉय करू शकत नसाल तर म्हातारपणाची काठी हवी म्हणून तर मुलाला नक्कीच जन्म देऊ नका. हां, कारण हल्ली जी छोटी छोटी मुलं आहेत ना, ती पण हा प्रश्न विचारतात किंवा उत्तर देतात की तू नाही का आजी आजोबांना म्हणतेस की कधी या काकाकडे जा, कधी या काकूकडे जा, किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एज ओल्ड होममध्ये जाऊन राहा, म्हणजे वृद्धाश्रमात थोडे दिवस जाऊन राहा. तसं मी पण तुला घराघर फिरवणार आहे, कधी मावशीकडे,
कधी काकूकडे, कधी आत्याकडे, सगळीकडे मी तुला पाठवणार. हां, आणि खूप त्रास दिलास तर एज ओल्ड होममध्ये ठेवणार. हे बोलणारी पिढी आहे आता, ही पण बऱ्यापैकी काळजीची बाब आहे. बरोबर. पण हे कुठून तरी आईवडिलांकडून आलेलं आहे किंवा बघितलेल्या गोष्टींमधनं, आणि कुठेतरी तर मीडियाचा पण इन्फ्लुएन्स. म्हणजे असं आपल्या सगळ्या घरांमध्ये होतच असं पण नाही, पण पिक्चरमध्ये, सिरियल्समध्ये या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने दाखवल्या पण जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अजून पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो बऱ्यापैकी हायलाईट व्हायला पाहिजे, की सेकंड इनिंगमध्ये गेलेल्या लोकांना आपली इनिंग संपली हे मान्यच करायचं नसतं. त्यांना पुढच्या पिढीच्या संसारांमध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड असायचं असतं. बरोबर. हा इन्फ्लुएन्स पण सोयीस्कर पद्धतीने. बरोबर. म्हणजे तू हे माझ्याच पद्धतीने कर हे सांगते, हे नसतं, हे पण असतं. सो कधी कधी या पुढच्या पिढीतल्या लोकांना काय वाटतं माहिती आहे का, की या मागच्या पिढीतल्या लोकांचं पालकत्व आपण अजून करतोय, तर अजून मुलं त्याच्यामध्ये कुठे. आता आपण समाजाच्या पर्स्पेक्टिव्हनी बघू. जो तू मला प्रश्न विचारलास की ह्यांच्या बाबतीमध्ये जर मुलं पुढे झालीच नाही तर काय होईल. आहेत की आपल्याकडे काही देशांची उदाहरणं की आत्ता तिथे त्या मिडल जनरेशनचं पॉप्युलेशन हे मॅक्सिमम आहे, पुढे मुलंच नाही आहेत. मोठं होणारी जी जनरेशन आहे त्यांच्यामध्ये पॉप्युलेशन कमी आहे. याचा सगळ्याचा जो काही इफेक्ट आहे तो इकॉनॉमीवर होणार आहे, तो त्याच्या GDPवर पण होणार आहे. आणि काही देशांमध्ये आता मूल होणं या गोष्टीसाठी पर्क्स दिले जात आहेत. बरोबर. तसे पर्क्स कदाचित आपल्या पण पॉप्युलेशनमध्ये एका पॉईंटला द्यावे लागतील जर त्या पॉईंटला येणाऱ्या मुलांचं प्रमाण कमी झालं. पण त्या मानाने वयस्कर लोक तर त्यांच्या आयुर्मर्यादेनुसार जाणार आहेत. बरोबर. असं केल्यानंतर कदाचित अनेको वर्षानंतर पुन्हा असा एक काळ येऊ शकेल. ॲज लॉंग ॲज रिलेशनशिपवरचा याचा इम्पॅक्ट असा पर्स्पेक्टिव्हनी जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की प्रत्येक नातं ना काही फेजेसमधून इव्हॉल्व्ह होत असतं. सो ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं असेल तर ते कॉलेजमध्ये डेट करणं या लेवलवरनं इदर ब्रेकअपकडे जातं किंवा ते लोक एकत्र मूव्ह इन करतात किंवा घरी त्यांच्या नात्याबद्दल सांगतात किंवा ते लग्नात जातात. सो ते नातं अधिक रिस्पॉन्सिबिलिटीजनी अधिक इव्हॉल्व्ह होतं. तसंच त्या नात्यामध्ये जेव्हा छोटी छोटी चॅलेंजेस येतात, नवीन घर घेणं, नवीन गाडी घेणं, घरातल्या लोकांचे मेडिकल इश्यूज सॉर्ट करणं, या सगळ्या चॅलेंजेसमधून ते नातं अधिकाधिक घट्ट होत जातं. बरोबर. आणि मी म्हणेन की हे सगळे ऑब्स्टॅकल्ससुद्धा त्यांच्या त्या रिलेशनमधले चॅलेंजेसच असतात. ते सगळे चॅलेंजेस असतात म्हणून चॅलेंजेस नसताना चांगलं आयुष्य जगण्याची गोडीसुद्धा असते. तर ह्याच सगळ्या टप्प्यावर पेरेंटिंग हे सुद्धा येणारं एक काय म्हणूयात एक फूल आहे. कदाचित काही लोक त्याला ऑब्स्टॅकल म्हणतील, काही लोक त्याला अपॉर्च्युनिटी म्हणतील, काही लोक त्यांच्या आयुष्याची ती एक फेज म्हणतील. त्यातनं सुद्धा नातं एका नवीन गोष्टीमधून पुन्हा एकदा जाणार आहे आणि तुमच्या नात्याला एक पद्धतीचं डायनॅमिक मिळणारच आहे. जेव्हा तुम्ही होशो हवाजमध्ये हा निर्णय घेता की मला मूल नको आहे, त्या पॉइंटला तुम्ही इतके सायकोलॉजिकली स्ट्रॉंग पाहिजे ॲज अन इंडिव्हिज्युअल ऑल्सो की मला त्या रिलेशनशिपमध्ये पण बोर नाही व्हायला पाहिजे. मला नवरा बायको किंवा कंपॅनियनशिप या रिलेशनशिपमधला चार्म टिकवून ठेवता आला पाहिजे. त्याच्यामध्ये ओव्हर पॉझेसिव्हनेस, आता तुला वेगळंच कोणीतरी आवडतंय का हे वाटलं नाही पाहिजे. बरोबर. आणि आपण तितके एकमेकांना डायनॅमिकली एंगेज करून ठेवू शकलो पाहिजे. जर यातनं डिवोर्स, सेपरेशन असं आपण बघू शकत नसू, बघायचं नसेल तर मला विचारशील तर डिंक ही गोष्ट सोशली खूपदा ओपन मॅरेजकडे जाताना दिसते. कारण आता आपल्याकडे बाइंडिंग फॅक्टर नाही आहे ना. बरोबर. सो नात्यामध्ये आपल्याला 10 वर्षानंतर एकमेकांचा कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे मग आता आपल्याला बॉदरेशन नाही आहे. आई वडील आता इतके नामानिराळे झालेत कारण त्यांनी तुम्हाला मला नातवंडच होणार नाही हे स्वीकारल्यामुळे आता वाटेल ते कर, अशा लेवलवर मला आता समाजाचं, माझ्या घरच्यांच्या लोकांचंही बॉदरेशन वाटत नाही आहे. आणि आपण दोघं एकमेकांना नात्यामध्ये जेवढं काही द्यायचं होतं तेवढं आता देऊन झालेलं आहे. सो कदाचित आपण सोय म्हणून एकत्र राहू शकतो.
पण आपले रोमॅन्टिक रिलेशनशिप्स वेगळे असू शकतात. हा स्वैराचार नाही? ते मोजणार आणि मापणार कोण? आणि जरी असेल तरी सुद्धा जर मी एथिकली आणि मॉरली माझ्या पार्टनरला सांगून आणि माहिती असताना मी हे करत असेल आणि माझी पार्टनरही तेच करत असेल एखाद्या वेगळ्या व्यक्तीबरोबर, तर स्वैराचार असेल तरी काय, दोघांचा झाला ना. कारण कुठे कमिटमेंटच नाहीये. मग कमिटमेंट नाहीये. चीटिंग किंवा लॉयल नाही हे कुठे येतं? जेव्हा आपण ते एखाद्या माहिती नसेल तेव्हा करतो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये म्हणतो की हे एथिकली तरी किती बरोबर आहे, किंवा नात्याला तुमच्या स्थैर्य नकोय का? आहे. हेच आमचं स्थैर्य आहे की आम्हाला मल्टिपल रोमॅन्टिक पार्टनर्स असून सुद्धा आम्ही एकमेकांबरोबर एका घरामध्ये राहतोय असं म्हणणारे कदाचित अधिकाधिक कपल्स येतील. म्हणजे भीतीदायक आहे हे सगळं. बरोबर. पण ऍक्सेप्ट करणं इतकं सोपं नाहीये. खूप कॉम्प्लिकेशन. ही पण एक पॉसिबिलिटी दिसते. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हा ट्रेंड भारतात एक 30% तरी आलेला दिसतोय आणि तो इतर देशांमध्ये जास्त आहे. आपण दक्षिण कोरियाचं उदाहरण घेऊया किंवा चीनचं घेऊया. तिथे हा ट्रेंड एवढ्या मोठ्या प्रमाणात आला की तिथे फर्टिलिटी रेट म्हणजे जन्मदरच अगदी खाली घसरला आणि मग सरकारला वेगवेगळी धोरणं आखायला लागली. म्हणजे एक अपत्य धोरण जे चीनने लोकसंख्या वाढली होती म्हणून सुरू केलं होतं ते रद्द करावं लागलं. किंवा दक्षिण कोरियामध्ये सुद्धा याच्या बाबतीत असं घडलं की तिथे आर्थिक सुविधा किंवा सवलती द्याव्या लागल्या की तुम्ही आता मूल जन्माला घाला, तुम्ही सुट्ट्या घ्या आणि मूल जन्माला घाला, अशा पद्धतीचं. सो भारतात ही सिच्युएशन येण्याची शक्यता किती प्रमाणात वाटतीये? पॉप्युलेशन मधलं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन वाईजच जर मुलांची संख्या कमी होतीये असं वाटलं तर असे काही रॅडिकल निर्णय कदाचित घ्यावे लागेल. पण ऑनेस्टली स्पीकिंग भारताची पॉप्युलेशनच एवढी आहे. जेव्हा मूल होऊ न देणं हा निर्णय आता कपल्स घेतात त्याच्यामागे त्यांची ही पण कारणं अनेक वेळा पुढे आलेली आहेत की लोकसंख्या वाढीमुळे जो पर्यावरणावर परिणाम होतोच आहे. आणि दुसरं एकीकडे पॉप्युलेशनला नावं ठेवायची आणि त्या सगळ्यामध्ये आपणही आपलं मूल आणायचं. आणि ऑनेस्टली स्पीकिंग त्याला मी काय दाखवायचं? हे प्रदूषण, आयुष्य कसं आहे, हॉरिबल आहे, तुझे आई वडील कसे आहेत, स्ट्रेसफुल आहेत. मग हा निर्णय इथे बरोबर वाटतो का? तेच ना, आपण कोण ठरवणार हा निर्णय योग्य का अयोग्य? मला असं वाटतं तो त्या कपलचा निर्णय आहे की मी ज्या मुलाला जन्माला घालणार आहे आणि जर मी मुलाला जन्माला घालणार आहे तर मी त्याला काय दाखवू शकतो आणि मी त्याला काय देऊ शकतो. पण याला योग्य किंवा अयोग्य किंवा ब्लॅक किंवा व्हाईट अशा पद्धतीने तोलता येणार नाही. कारण मी फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही जो निर्णय घ्याल, मूल घेण्याचा निर्णय असू देत किंवा मूल न होण्याचा निर्णय असू देत, तो इन्फॉर्म्ड चॉईस असू देत आणि तो असा चॉईस असू देत ज्याच्यामध्ये माझं व्यक्तिमत्व कसं आहे. म्हणजे काही लोक हे कुटुंब प्रधान असतात व्यक्ती म्हणून सुद्धा. अशा लोकांनी पॉप्युलेशनच्या भीतीने मूल होण्याच्या इन्स्टिंक्टला मारू बिरू नये. तेवढे पैसे आणि तेवढे रिसोर्सेस होऊ शकतात निर्माण. किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्या नात्याला त्यातनं एखादं वेगळं आणि छान वळण मिळणार आहे आणि दोघांना आपल्याला लहान मुलं बाळं सगळं आवडतं, अशा लोकांनी तो निर्णय घ्यावा. मी तुला आता अजून एक गोष्ट सांगते. असा विचार केलेले कित्येक लोक अजून एका गोष्टीकडे जात आहेत. डबल इन्कम, नो किड बट हॅव अ पेट. म्हणजे मी पेट पाळीन पण मूल नको. आता आय हॅव नथिंग अगेन्स्ट पेट्स, इनफॅक्ट आय लव्ह पेट्स. पण पेट्सच्या पेरेंट्सनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आपल्याला माहिती आहेत की त्यांना बाळा इतकंच अटेन्शन द्यावं लागतं, त्यांना प्रेम द्यावं लागतं, त्यांची तुमच्यावर तेवढीच डिपेंडन्सी असते. आणि पेट हे तर कधीही न मोठं होणारं मूल आहे. कारण आपलं मूल 18व्या वर्षी गाडीवर बसून तरी बाहेर जाणार आहे, ते कसं गाडीवर बसेल? तर हाही विचार करणारे लोक आहेत. कारण एक तर पेट 13-14 वर्षांची, 15 वर्षांची, 16 वर्षांची कमिटमेंट आहे फक्त. पण हाही विचार करायला लागणारा मुद्दा आहे की त्या पेटचं सगळं करण्याची तुमची तयारी आहे. 4 वेळा फिरवायला नेणं, त्याची आजारपणं काढणं. पण तुम्ही तुमच्या मुलाचं हे करायला तयार नाही आहात, तर हा मुद्दा काळजी घेण्याचा आहे का रिस्पॉन्सिबिलिटी खरंच न वाटण्याचा आहे? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर हा ट्रेंड एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, सो भविष्यात आपल्याला वृद्धाश्रमांची गरज लागणार आहे का? भविष्यात नाही, प्रेझेंटमध्येच लागतीये.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती ट्रेंड येत आहेत. पण ही संख्या वाढणार 200%. आणि सध्याही बहुतांशी लोक असे आहेत वयोवृद्ध जे म्हणतात की आम्ही आनंदाने एका ओल्ड एज होममध्ये जाऊन तिथे आमची कम्युनिटी बिल्ड करायला तयार आहोत, हे म्हणणारे लोक आहेत. आजकाल अनेक मुलं अशी आहेत की आपल्या पालकांना अटेन्शन देता येत नाही आहे, म्हणून एक 3 स्टार किंवा त्याच्यापेक्षाही थोडंसं वरच्या दर्जाचं म्हणू की त्या ओल्ड एज होम नाही म्हणता येणार त्यांना, पण एक वेगळ्या लेवलवरचं हॉस्पिटॅलिटी, मेडिकल कॉम्प्लिकेशन्स हे सगळं बघता एकटं दुकटं बंगल्या बिंगल्यामध्ये राहण्यापेक्षा तुम्ही कोणाबरोबर तरी राहा, हा ट्रेंड पण येत चालला. याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल सोल्युशन्स पण मिळतात. मला इथे महत्त्वाचा मुद्दा फक्त एवढाच वाटतो की ते लोक म्हणजे आई वडील लोक, आजी आजोबा, वुडबी आजी आजोबा लोक किंवा मागच्या पिढीतले लोक हे विलिंगली हे करतायत का नाही एवढाच मुद्दा आहे. ते जर आनंदाने आणि त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मेंटेन करून ते करू शकणार असतील तर ठीक आहे. पण खूप आजच्या काळातही असे आजी आजोबा आहेत की त्यांचं रुटीन, त्यांचं आयुष्य हे सगळं त्यांच्या चाकोरीमध्ये अगदी छान सेट आहे आणि त्यांची अपेक्षाच नाही की कोणीतरी त्यांच्याबरोबर येऊन कंपल्सरी राहिलंच पाहिजे. थोडी चौकशी करा, कोणीतरी जेव्हा जमेल तेव्हा चक्कर मारा. मदतीसाठी 2-3 तासासाठी एखादी नॅनी जरी मदतीला येत असेल तरी त्यांना पुरणार आहे. तर परत व्यक्ती परत वेगवेगळे त्यांनी एक आयुष्य तयार केलंय त्यांचं. बरोबर. सो हा बोल्डनेस त्या पिढींमध्ये जो आलेला आहे, सो या विचारांचं परिपाक कुठे आहे, असं याचं भविष्य काय आहे, थोडक्यात काय वाटतं? भविष्याबद्दलचे तू प्रश्न विचारलेस की मला अचानक असं लक्षात येतं की आपण होलिस्टिक अधिक विचार करायला पाहिजे. सो मला असं वाटतं की प्रत्येक समाजाचा, प्रत्येक काळाचा एक स्वतःचा ट्रेंड असतो. सो खूप समाजशील असणारा माणूस आता स्वकेंद्री होतोय, पण त्यातही ट्रेंड बदलणार आहेच. हाच स्वकेंद्री झालेला माणूस कम्युनिटी लिव्हिंग, सोशल बबलच्या नावाने परत लोकांनाच शोधणार आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये केअर गिव्हिंग मिळत नाही म्हणून जे आजी आजोबा वृद्धाश्रमात जात आहेत तेही तिथे त्यांची कम्युनिटीज तयार करतायत. आणि मूल नाही मला माझं, आणि माझे आई वडीलही माझ्याबरोबर राहत नाहीत असे म्हणून एकटी आणि दुकटी पडणारी कपलसुद्धा इव्हेंच्युअली त्यांचे पियर्सच शोधतायत. म्हणजे खरंच माणूस स्वकेंद्री आणि एकटा राहू शकतो का, याचं उत्तर नाही असं आहे. कारण खूप आधीच हे प्रूव्ह झालेलं आहे की माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे इव्हेंच्युअली यातनं आपण पालकत्वातनं जरी विश्रांती घ्यायची ठरवली तरी माणूस इव्हेंच्युअली माणसांकडेच जाणार आहे. आपल्याला सोशल सर्कल कायमच लागणारच आहे. आणि असंही दिसतंच ना की नर्चरन्स इन्स्टिंक्ट ज्या त्यांच्या आहेत त्या अनेक लोक बाकीच्यांच्या मुलांसाठी काही चांगली कामं करतात, मदत करतात, शिकवतात, एखाद्या समाज कार्यामध्ये स्वतःला वाहून देतात. त्यांचा नर्चरन्स हा फक्त माझ्या मुलाचं पालकत्व असा नसतो. सो काळजी घेण्याचे त्यांचे पॅरामीटरसुद्धा बदलतील असं मला वाटतं. नक्कीच पॅरामीटर्स वेगवेगळ्या लेवलवर बदलत आहेत. समाज बदलतो, एक वेगळा ट्रेंड येतो आणि समाज बदलतो आणि अर्थातच त्याच्यामुळे सामाजिक धोरणंही बदलतात. आणि हे न चालणारं किंवा न संपणारं एक जग आहे ज्यात आपण सध्या वावरतोय. सो हा पॉडकास्ट आणि हा विषय मुळात तुम्हाला कसा वाटला आणि ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.